नमस्कार, स्नेहाश्री रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी नाश्त्यासाठी झटपट असे बनणारे आणि पौष्टिक अशी रवा आणि मिक्स पिठाचे डोसे बनवणार आहे। तर यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेला आहे, 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा दही घेतलेला आहे। तसेच चवीपुरतं मीठ देखील घेतलेलं आहे। हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सगळं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये किंवा पूर्ण दह्यामध्ये जरी मिक्स केलं तरी चालेल। हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कुठलीही गुठळी नाही राहिला पाहिजे। जेवढं आपलं मिश्रण आहे तेवढंच आपल्याला पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान असं मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे। जेव्हा आपण त्याला करणार आहोत त्यामध्ये सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा आणि पुन्हा पाणी टाकून आपल्याला डोसे करता येतील एवढी कन्सिस्टन्सी ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीमध्ये मी हे तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार भाज्या टाकायच्या आहेत। आता मी इथे शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची टाकलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही गाजर किंवा बीट जरी टाकलं तरी चालेल किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या देखील याच्यामध्ये टाकू शकता। अशा प्रकारे आपलं हे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे। आता याचे आपण डोसे करून घेणार आहोत। त्यासाठी एका तव्यावर थोडंसं तेल टाकून घेणार आहे। हा नॉनस्टिक तवा मी इथे घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोडं तेल टाकून हे जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे। मिश्रण टाकून झाल्यानंतर त्याला थोडंसं पसरवून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। याच्यासाठी 2 ते 3 मिनिटाचा टाईम लागेल। त्यानंतर झाकण काढून एका साईडनी आपला डोसा झालेला आहे तर दुसऱ्या साईडने देखील त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 1 ते 2 वेळा आणखीन उलटून आपल्याला हा डोसा छान असा दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपला डोसा जो आहे तो अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर असेच बाकीचे डोसे देखील बनवून घ्यायचे आहेत आणि याला तुम्ही काही चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही हे डोसे खाऊ शकता। इथे मी नारळाच्या चटणीसोबत डोसे सर्व केलेले आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।